नमस्कार, मी तृप्ती पालकर. आपण पाहता एनडीटीव्ही मराठी. मनी टाइम मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. गुंतवणूक करताना आपला प्रत्येक निर्णय आपल्या कष्टाच्या कमाईशी निगडीत असतो. त्यामुळे तो घेताना चुका होणार नाहीत याची काळजी घेणं महत्त्वाचं असतं. ही काळजी नेमकी कशी घ्यायची हेच आपण आजच्या मनी टाइम मध्ये जाणून घेणार आहोत. पण त्याआधी पाहूयात टॉप 10 बिझनेस न्यूज. शेअर बाजारामधील घसरण आजही कायम राहिली. दिवसाच्या शेवटी घसरण किरकोळ असली तरी बाजार दिवसभर कमजोरच राहिला. वरच्या पातळीवरती सतत विक्री होत असल्यामुळे निर्देशांक प्रत्येक वेळी खाली घसरत राहिला. आजही बाजाराच्या घसरणीमध्ये ऑटो बँकिंग क्षेत्राचा मोठा वाटा होता. आयसीआयसीआय बँक आणि एचडीएफसी बँक हे शेअर्स आजही घसरलेत. ऑटो क्षेत्रामधील दिग्गज कंपनी मारुती सुझुकीचे शेअर्स सर्वाधिक घसरलेत. केंद्र सरकारनं आयकर प्रणालीमध्ये मोठा बदल करून 12 लाखांचं उत्पन्न करमुक्त केलं. यामुळे कन्झ्युमर गुड्स क्षेत्राला चांगली उभारी मिळेल अशी अपेक्षा होती, पण तसं होताना दिसत नाहीये. त्यामुळेच गेल्या 14 सत्रांमध्ये एफएमसीजी क्षेत्रातील कंपन्यांचे शेअर्स मोठ्या प्रमाणात घसरताना दिसत आहेत. गेल्या 14 सत्रामध्ये एफएमसीजी क्षेत्रामधील कंपन्यांच्या बाजार मूल्यामध्ये 6 लाख कोटींची घसरण झाली आहे. मोतीलाल ओसवालने जेएसडब्ल्यू स्टीलला बाय रेटिंग दिलेलं आहे. गेल्या काही दिवसांमध्ये धातू क्षेत्रातील कंपन्यांचे शेअर्स सातत्यानं घसरतात. त्यामुळे चांगल्या कंपन्यांचे शेअर्स आकर्षक किमतीमध्ये उपलब्ध झालेत. अशा कंपन्यांच्या यादीमध्ये जेएसडब्ल्यू स्टीलचा देखील समावेश असल्याचं मोतीलाल ओसवालचं म्हणणं आहे. वारी इंजिनिअरिंग या अपारंपरिक ऊर्जा क्षेत्रातील कंपनीला 362 मेगावॉट सौर ऊर्जा निर्मितीची ऑर्डर मिळाल्यामुळे आज शेअरची किंमत वाढली आहे. दिवसभरात कंपनीच्या शेअरची किंमत साधारण 4.5% वधारली. हिंडाल्को या देशातील सर्वात मोठ्या अॅल्युमिनियम निर्मिती कंपनीनं ओडिशामध्ये नवा अॅल्युमिनियम रिफायनरी प्लांट टाकण्याचा निर्णय घेतलाय. हा प्लांट उभारण्यासाठी एल&टीला कंत्राट देण्यात आलंय. या कंत्राटाची किंमत साधारण 2.5 ते 5,000 कोटींच्या दरम्यान असल्याचं सूत्रांनी म्हटलंय. या बातमीनंतर आजच्या सत्रामध्ये एल&टीच्या शेअर्समध्ये खरेदी बघायला मिळाली आहे. क्विक सर्व्हिस रेस्टॉरंट कंपनीच्या यादीमध्ये इतर कंपन्यांच्या तुलनेमध्ये ज्युबिलियंट फूड वर्क ही कंपनी चांगला परतावा देईल असा अंदाज बर्नस्टाईल कॅपिटल या परदेशी रिसर्च कंपनीनं वर्तवलाय. ज्युबिलियंट ही डॉमिनोज पिझ्झाची मूळ कंपनी आहे. चालू वर्षाच्या दुसऱ्या तिमाहीमध्ये टेस्लाची कार भारतामध्ये धावेल हे आता जवळपास निश्चित झालंय. पण या प्रवेशामुळे देशांतर्गत इलेक्ट्रिक कारच्या किमती खाली येण्याची शक्यता निर्माण झाली आहे. पेट्रोल आणि डिझेल कारच्या तुलनेमध्ये इलेक्ट्रिक गाड्यांच्या किमती 2 ते 2.5 लाख रुपये जास्त असतात. टेस्लाच्या एंट्रीनंतर ही तफावत कमी होईल असा अंदाज वर्तवला जातोय. अनलिस्टेड कंपन्यांमध्ये सर्वाधिक किंमत राष्ट्रीय शेअर बाजाराचं व्हॅल्युएशन सर्वाधिक असल्याचं नुकत्याच एका अहवालामध्ये पुढे आलंय. राष्ट्रीय शेअर बाजाराचं एकूण व्हॅल्युएशन 4,70,000 कोटींच्या घरामध्ये पोहोचलंय. लवकरच राष्ट्रीय शेअर बाजाराचा IPO येऊ घातलेला आहे. त्यामध्ये कंपनीचं व्हॅल्युएशन दुप्पट झाल्याचं पाहायला मिळत आहे. उत्तर प्रदेशचं सरकार भविष्यामध्ये AI सिटी उभारणार आहे. आज योगी सरकारचा अर्थसंकल्प सादर करण्यात आला. या अर्थसंकल्पात योगी आदित्यनाथ यांनी घोषणा केली आहे. टॉप 10 बिझनेस न्यूज नंतर आता पुढे वळूयात. आज गुरुवार आहे आणि आज आपण गुंतवणूकदारांच्या मानसिकतेविषयी बोलणार आहोत. गुंतवणूक करताना किंवा कोणताही अगदी साधा निर्णय घ्यायचा असेल तरी त्याकरता आपण काहीतरी विचार करतो, निर्णय घ्यायचा. त्याच प्रक्रियेला इंग्रजीमध्ये बिहेवियरल सायन्स असं म्हणतात. आज गुंतवणूक करतानाच्या निर्णय प्रक्रियेबद्दल आपण बोलणार आहोत. इंग्लिशमध्ये या प्रक्रियेला बिहेवियरल फायनान्स असंही म्हणतात. नेमकं हे प्रकरण काय आहे हे सांगण्यासाठी आपल्यासोबत आहेत समीर नेसरीकर. नेसरीकर स्वतः एक गुंतवणूक सल्लागार आहेत. गुंतवणूक मार्गदर्शन करण्याच्या उद्देशानं ते अनेक नियतकालिकांमध्ये लिखाण करतात. जवळपास 2 दशकांपासून ते शेअर बाजाराशी निगडीत आहेत आणि बिहेवियरल फायनान्स हा त्यांचा खास अभ्यासाचा विषय आहे. कार्यक्रमाच्या सुरुवातीला समीरजी खूप खूप स्वागत आहे. धन्यवाद तृप्ती. खरं तर पहिला प्रश्न हाच आहे जो प्रत्येकाच्या मनात हा विषय कळल्यानंतर निर्माण होतो की बिहेवियरल फायनान्स म्हणजे नेमकं काय असतं. सो ट्रॅडिशनल इकॉनॉमिक्स किंवा आपण ज्याला क्लासिकल इकॉनॉमिक्स असं म्हणतो, तर क्लासिकल इकॉनॉमिक्समध्ये जेव्हा आपण इकॉनॉमिक्स इज बेसिकली बिझनेस ऑफ डिसिजन मेकिंग. तर जेव्हा आपण कुठलाही निर्णय घेतो जिथे अर्थ इन्व्हॉल्ड आहे, म्हणजे आर्थिक निर्णय घेतो, तेव्हा मुळामध्ये त्यांनी असं म्हटलेलं की तो रॅशनल निर्णय प्रक्रियेमधनं गुंतवणूकदार जातो. परंतु कालांतराने आपल्याला हे लक्षात आलं की रॅशनॅलिटीच्या पलीकडे सुद्धा एक माणसाचं मन असतं
आणि माणसाच्या मनात असलेल्या त्याच्या भावना, त्याचे पूर्वग्रह किंवा त्याच्या धारणा यांचा गुंतवणुकीच्या डिसिजन मेकिंगवरती परिणाम होतो. तर बिहेव्हिअरल इकॉनॉमिक्स ट्रॅडिशनल इकॉनॉमिक्सच्या सोबत त्याचाही अभ्यास झाला आणि बिहेव्हिअरल फायनान्स हा जो विषय आहे तो बिहेव्हिअरल इकॉनॉमिक्सचा भाग म्हणून पुढे आलेला आहे. अच्छा. आम्ही असं जनरली आपण असं म्हणतो की माणूस हा भावनाप्रधान आपण भावनाप्रधान असतो आणि दररोजच्या जगण्यामध्ये तरी ते चांगला गुण जरी मानला गेला तरी वेन इट कम्स टू फायनान्शियल डिसिजन मेकिंग किंवा फिनान्स वर्ल्ड तेव्हा कदाचित तो दुर्गुण ठरू शकतो किंवा तो वीक पॉईंट ठरू शकतो. तर याचा अभ्यास मुळामध्ये बिहेव्हिअरल फायनान्समध्ये होतो आणि सर्व माणसांनी तो करणं गरजेचं आहे. अच्छा. तर मग पण सर सामान्य गुंतवणूकदारांच्या दृष्टिकोनामधून जर पाहिलं तर बिहेव्हिअरल फायनान्स इतकं महत्त्वाचं का ठरतं मग? सो असं असतं की सामान्य गुंतवणूकदारांचा आपण जेव्हा विचार करतो तेव्हा आपल्याला हे जाणवतं की त्यांना वेळ कमी असतो, कुठल्याही डिसिजन मेकिंग करताना वेळ कमी. आणि आम्ही असं बघितलेलं आहे की अलॉंग विथ नॉलेज टेम्परामेंट इज ऑल्सो इक्वली इम्पॉर्टंट वेन इट कम्स टू फायनान्शियल डिसिजन मेकिंग. हे खूप इम्पॉर्टंट फॅक्टर आहे. बेंजामिन ग्राहमनी असं म्हटलेलं आहे की माणसाचा म्हणजे गुंतवणूकदारांचा सर्वात मोठा शत्रू हा स्वतः ते गुंतवणूकदारच असतात असं म्हणून ठेवलेलं आहे. त्यामुळे बिहेव्हिअरल फायनान्सच्या जेव्हा आपण अभ्यास करू किंवा त्यातले बायसेस आता यापुढे आपण बघू त्याच्यानंतर आपल्याला जाणवत राहील की कुठे कुठे आपल्या चुका होतात आणि कुठे कुठे आपण त्या चुका टाळू शकतो. सर मग बिहेव्हिअरल बायसेस म्हणजे नेमकं काय? कारण सर्वसामान्यांसाठी हा शब्दच मुळात थोडा कठीण आहे की नेमकं काय त्याचा अर्थ काढता येतो हे सुद्धा सामान्यांना माहीत नाही. तर ते थोडं सविस्तर सांगा. एक्झाम्पल देऊनच सांगेन पण त्याआधी बायस म्हणजे काय की कुठल्याही गोष्टीकडे असलेला आपला ओढा किंवा कल, मराठीत जर त्याचं आपण वर्णन केलं तर ती गोष्ट कदाचित पॉझिटिव्ह पण असू शकेल आणि निगेटिव्ह पण असू शकेल. पण आपल्या मनाचा एक कल त्या पर्टिक्युलर गोष्टीकडे असतो त्याला बायस असं म्हणतात. म्हणजे मी तुला एक तृप्ती एक्झाम्पल देऊन सांगतो की समजा आता ई कॉमर्सच्या वेबसाईटवरती कुठला सेल लागलेला आहे आणि एक 5,000 रुपयाची जीन्स समजा 1,000 रुपयाला उपलब्ध आहे आणि तिकडे असं लिहिलंय की 24 तासासाठी ही ऑफर फक्त 24 तासासाठी आहे. तर जनरली असं होणार की अरे एवढं 5,000ची ब्रँडेड जीन्स जर मला 1,000 रुपयामध्ये मिळणार आहे तर मी ती जीन्स घेण्याचा प्रयत्न करीन किंवा म्हणजे ती घेईन जीन्स, नाही का? तर ह्याच्यामध्ये अननोईंगली काय होतं, देर इज समथिंग कॉल्ड एज अँकरिंग बायस. सो बेसिकली यू गेट अँकर्ड टू द डिस्काउंट विच इज अवेलेबल ऑन दॅट वेबसाईट आणि तुम्ही ती खरेदी करता. सो मेनी टाइम्स असं होतं ना की आपल्या नकळत म्हणजे आपल्याला कळतही नाही पण आपल्या नकळत ज्या आपल्या मनातल्या ज्या भावना असतात, ज्या समजुती असतात, जे इम्प्रेशन असतं किंवा जो अनुभव असतो त्या बेसिसवरती आपण दररोजच्या जगण्यातले निर्णय घेतो. आणि याचंच रिफ्लेक्शन जेव्हा आपण फायनान्शियल मार्केटमध्ये म्हणजे फायनान्शियल डिसिजन मेकिंग गुंतवणुकीच्या क्षेत्रामध्ये जर घ्यायला जातो तिथे मग चूक होऊ शकते. म्हणून आम्ही असं म्हणतो की वेन इट कम्स टू ॲक्च्युअल फायनान्शियल डिसिजन मेकिंग तुम्ही थोडंसं गार्डेड राहिलं पाहिजे आणि तुम्ही बिहेव्हिअरल फायनान्सचा अभ्यास केला पाहिजे. तुम्ही आता एक उदाहरण दिलं ते म्हणजे सेल लागल्यानंतर प्रत्येकाची मानसिकता त्याकडे आकृष्ट होतो माणूस की मला सुद्धा घ्यायचं आहे आणि गरज नसताना माणूस ते घेतो. हे एक उदाहरण झालं. पण असे याचे प्रकार किती आहेत नेमके बिहेव्हिअरल बायसेसचे? कोणकोणते प्रकार असतात? खूप इंटरेस्टिंग प्रकार आहेत. आपण एक एक करून घेऊया. एक हर्ड मेंटॅलिटी म्हणून एक प्रकार आहे म्हणजे मराठीत कळप मानसिकता. असं इमॅजिन कर की आता तू एक फॉरेन डेस्टिनेशनला आहेस आणि तू एक 2 आणि संध्याकाळी तुला डिनर घ्यायचं आणि तू एक छान 2 रेस्टॉरंट सिलेक्ट केलेली आहेत आणि तू त्या रेस्टॉरंटकडे गेल्यानंतर बाजूबाजूलाच आहेत असं ॲझम्पशन करूया आपण. तिकडे गेल्यानंतर आपल्याला दिसतं की अरे एका रेस्टॉरंटमध्ये जरा बऱ्यापैकी गर्दी आहे आणि दुसऱ्या रेस्टॉरंटमध्ये थोडीशी कमी गर्दी आहे. तर तू कुठल्या रेस्टॉरंटमध्ये जाशील? अर्थात गर्दी असलेला रेस्टॉरंट. सो काय होतं असं की इट्स अ व्हेरी नॅचरल फिनॉमिना. कुठलाही माणूस थोडासा जिथे माणसं आहेत, जिथे गर्दी आहे तिकडे जाण्याचा प्रयत्न करतो किंवा त्याचं डिसिजन मेकिंग अननोईंगली तसं होतं. तर हा एक हर्ड मेंटॅलिटीचा बायस म्हणून आपण म्हणू शकतो. जो निर्णय घेतात त्या निर्णयाकडे कल असतो. जर तुम्ही आपण बघितलं की मेट्रोमधनं तुम्ही प्रवास करताय, रेल्वेमधनं प्रवास करताय किंवा इव्हन विमानतळाच्या ठिकाणी सुद्धा 4 माणसं समजा कुठल्या स्टॉकबद्दल बोलत असतील तर तुम्ही कदाचित अननोईंगली त्यांनी इन्फ्लुएन्स होता आणि तो स्टॉक विदाउट डुईंग एनी प्रॉपर अनालिसिस तुम्ही घेता. यालाच हर्ड मेंटॅलिटी असं म्हणतात. ऐकिवावरती विश्वास ठेवून घ्यायचा. ॲक्च्युली करायचं हे आहे की तुम्हाला जर असं घ्यायचं असेल माहिती जरूर करा पण तुमचा एक सेल्फ स्टडी त्याच्यामध्ये पाहिजे ना. तो झाल्यानंतर गुंतवणूक केलेली केव्हाही चांगली. परंतु हे एक आपण हर्ड मेंटॅलिटीमध्ये आपण वाहत जातो आणि तो घेतो. दुसरं एक एक्झाम्पल आहे
की ज्याला आपण असं म्हणतो की लॉस अवर्जन. म्हणजे खरं सांगायचं म्हणजे कुठल्याही गुंतवणूकदाराला आपली चूक मान्य नसते, म्हणजे मान्य केली पाहिजे पण ती मान्य नसते. लॉस अवर्जनचं एक्झाम्पल तुला प्रॅक्टिकल देतो. समजा तू कुठल्या मूवीला जाऊन बसली आहेस, थोडंफार रेटिंग बघितलं मूवीचं पण तू गेलीस आणि तुझ्या अभिरुचीच्या पलीकडचा समजा मूवी असेल, म्हणजे तुझी एक म्हणून अभिरुची आहे असं समजूया, पण त्याच्या खूप खालचा जर मूवी असेल तर तू त्या मूवी हॉलमधनं बाहेर येऊ शकशील का? मी कसं येईन? मी तिकिटाचे पैसे पे केले. तू तिकिटाचे पैसे पे केलेले आहेत. मेनी अ टाइम्स काय होतं, आणि हे बघितलं गेलं की आपल्याला तो मूवी आवडला नाही तरी सुद्धा आपण त्या थिएटरमधनं बाहेर पडत नाही, आणि आपण तो जो लॉस आहे, म्हणजे आता एक तर पैशाचा लॉस झालेला आहे, पण यापुढे वेळेचाही लॉस होतो आणि आपण तिकडे तो पिक्चर कंटिन्यू करतो. हेच जर उदाहरण आपण शेअर मार्केटमध्ये घेतलं तर आपल्या पोर्टफोलिओमध्ये असे कितीतरी नॉन परफॉर्मिंग स्टॉक्स असतात आणि आपण त्या स्टॉक्सना म्हणजे बेसिकली नुकसानीमध्ये असतात स्टॉक्स, पण तरीसुद्धा आपण त्यांना कवटाळून ठेवतो. हा बायस अवॉइड करून तुम्ही पुढे गेलं पाहिजे. कारण वाटत राहतं की मला कधीतरी नफा होईल, याच्यामध्ये कधीतरी फायदा होईल, आणि त्यात मी पैसे गुंतवले ते लॉसमध्ये जातात. करेक्ट. हा एक ह्युमन नेचर आहे बेसिकली, त्या पद्धतीने आपण वागतो. खरं तर तिथे रॅशनल थिंकिंगची आवश्यकता आहे. मुळामध्ये तुम्ही ॲनालिसिस केलं पाहिजे की हा स्टॉक आपण घेतलाय, ठीक आहे घेतलेला, त्यावेळीची परिस्थिती वेगळी होती, आत्ताची परिस्थिती काय, त्याप्रमाणे तुमचं निर्णय प्रक्रिया किंवा डिसिजन मेकिंग थोडंसं फ्लेक्झिबल राहिलं पाहिजे. आणखीन एक कन्फर्मेशन बायस म्हणून आहे, हे पण इंटरेस्टिंग आहे. कन्फर्मेशन बायसमध्ये असं होतं की समजा मी एक कुठला पर्टिक्युलर स्टॉक घेतलाय, तो स्टॉक घेतल्यानंतर तो स्टॉकच्या प्रेमामध्ये मी एवढा पडतो, मला एवढा आवडतो तो स्टॉक की त्या स्टॉकच्या बद्दल जे काही पॉझिटिव्ह बोललं जातं तेवढंच मी ऐकतो, आणि त्या स्टॉकच्या विरोधामध्ये समजा काही निगेटिव्ह चर्चा होते तर त्याच्याकडे मी थोडासा कानाडोळा करतो. ही एक मानसिकता आहे. आणि मग आपण काय होतं की मग तो स्टॉक समजा परफॉर्मिंग नसेल किंवा परफॉर्मिंग असेल तरी सुद्धा आपला एक थॉट प्रोसेस असते की नाही, जो घेतलेला आहे तो चांगला आहे, आणि आपण व्हॅलिडेट करायला जातो. ते आपलं डिसिजननं चार चौघांकडनं आपण व्हॅलिडेट करायला जातो. आणि तुला आश्चर्य वाटेल, कन्फर्मेशन बायसवरनं आणखीन एक बायस जन्माला येतो. अर्थात तो वेगळा बायस आहे, पण तरी पण तुला एक मजा सांगतो त्याची. देर इज समथिंग कॉल्ड एज ओव्हर कॉन्फिडन्स बायस. आता ओव्हर कॉन्फिडन्स आपण असतो, काही काही क्षेत्रामध्ये आपण असतो. चार्ली मुंगरचं एक सुंदर वाक्य आहे इथे की एका तळ्यामध्ये बदकं पोहत आहेत आणि वरून समजा एक तासभर पाऊस झाला आणि पाण्याची पातळी वाढली, तर बदकांना वाटतं की आपणच मोठे झालोय. ओके, हा एक नॅचरल, त्यांना असं वाटायला लागतं की आपणच मोठे झालोय. मी सगळ्यांना मुद्दामून आवर्जून हे सांगतो नेहमी की तुमचं आता कोविडच्या काळामध्ये कसं झालं की मार्केटचा बेसच खाली झालेला. मार्केटचा बेस खाली झाल्यानंतर तुम्ही जेव्हा गुंतवणूक केली तेव्हा जिथे हात लावेल तिथे सोनं, या पद्धतीने सगळे स्टॉक्स वरती आले. तर आता यापुढे किंवा ठीक आहे, आता तुमचं छानपैकी प्रॉफिट आहे, 25,000वरनं आता परत निफ्टी खाली आहे 23,000च्या दिशेने. तर तुम्ही एक प्रत्येकाने एक अभ्यास केला पाहिजे की हा स्टॉक जो प्रॉफिटमध्ये गेला आहे त्याच्यामध्ये माझं लक किती आणि माझा अभ्यास किती किंवा माझा स्किलसेट किती, याच्यावरनं ना हा जर जेव्हा तुम्ही अभ्यास कराल ना त्याच्यातनं खूप अशा मजेशीर गोष्टी कळतील आणि तुमचा ओव्हर कॉन्फिडन्स जो बायस, म्हणजे ओव्हर कॉन्फिडन्स हा जो नेचर आहे तो थोडासा कमी व्हायला तुम्हाला मदत होईल. आणखीन एक मी बायस सांगतो, त्याला मेंटल अकाउंटिंग. जसं जसं उदाहरण देते तसं माझं इंटरेस्ट वाढायला लागलाय की आणखीन काय काय वेगवेगळे प्रकार आहेत त्याचे. आणखीन एक छानपैकी बायस आहे मेंटल अकाउंटिंग. हे एकदम अननोईंगली होतं बरं का, की आता समजा असं धरून चाल की मी तुझ्याकडे आलो आणि मी तुला रिक्वेस्ट केली की तृप्ती मला एक 5 लाख रुपयाची गरज आहे, आपण मित्र आहोत, मैत्रिणीस, तू मला दिलेस 5 लाख रुपये, आणि ते 5 लाख रुपये मी तुला अशा बोलीवरती दिलेले की मी 1-2 महिन्यामध्ये तुला परत करीन ते पैसे, परंतु काही डिफिकल्टीजमुळे मी तुला ते पैसे परतच नाही करू शकलो. तर 1-2दा तू कॉल करशील, पण त्यानंतर तू ठरवशील की नाही आता काय समीरकडनं काही 5 लाख काही येऊ शकत नाहीत, तर तुझ्या मेंटल अकाउंटिंगमध्ये तू ते राईट ऑफ करून टाकशील की तुला कदाचित ते परत कधीच मिळणार नाहीत या अर्थाने. आणि समजा एखाद वर्षाने मी तुला ते 5 लाख रुपये सडनली दिले, 5 लाख रुपये, आणि थँक्यू म्हटलं, इंटरेस्ट नाही देणार, पण 5 लाख समजा तुला परत दिले, तर तुझ्या मनामध्ये पहिली भावना काय येईल? पैसे मिळाले. पण म्हणजे त्याचा अर्थ काय की ते बोनस आहे, इट्स अ लॉटरी फॉर मी, आणि इट हॅज टू बी सेलिब्रेटेड. त्यामुळे होतं काय, यातला मथितार्थ असा आहे की वी जनरली कलर मनी, म्हणजे पैशाला आपण कलर देतो की हे पैसे लॉटरीचे, हे पैसे मला आकस्मिक मिळालेले आहेत, विंडफॉल गेन आहे. त्यामुळे खरं तर केलं असं पाहिजे की तुम्ही तुमचं काही हायर रेट ऑफ इंटरेस्टनी लोन चाललं असेल त्याचं रिपेमेंट करा, किंवा तुम्ही गुंतवणुकीच्या दृष्टिकोनातनं
त्याची गुंतवणूक करा, हे तुम्ही केलं पाहिजे. पण तसं न होता ते पैसे खर्च केले जातात. तर हा एक वेगळ्या प्रकारचा मेंटल अकाउंटिंग नावाचा बायस आहे. असे भरपूर बायसेस आहेत, पण एक 4-5 मी तुमच्या माहितीसाठी असं सांगितलंय. आता तुम्ही जी उदाहरणं दिली त्याच्यावरून एक लक्षात आलं की ऐकिवावरती किंवा ज्या आपल्या आजूबाजूला गोष्टी घडतात त्याच्यावरून आपली मतं बनवतो आणि मग गुंतवणूक करायचा निर्णय घेतो. पण आत्ताच्या काळामध्ये ना मोबाईल हाताळणं इतकं सोपं झालंय आणि रील्सच्या माध्यमातून खास करून इतके छोटे छोटे व्हिडिओ आपल्यावरती बंबार्डिंग करत असतात अक्षरशः की इकडे गुंतवणूक करा, इकडे करू नका, ह्यातून नफा होणार आहे, त्यातून नफा होणार नाहीये. आणि त्यावरती जसं तुम्ही मगाशी म्हणालात की अभ्यास न करता आपण थेट गुंतवणूक करतो. तर सोशल मीडिया किती नुकसानदायक ठरते किंवा फायदेशीर सुद्धा ठरते असं तुम्हाला वाटतं? सो पूर्वी माहिती मिळायची नाही, मग तेव्हा प्रत्येकाला खूप एफर्ट्स घेऊन बॅलन्स शीट वाचा, म्हणजे प्रत्येक ॲन्युअल रिपोर्ट तर प्रत्येकाने वाचलाच पाहिजे. आपण ते नाही करत, कारण शॉर्टकटमध्ये इव्हन आता चॅट जीपीटी किंवा अशा एआयच्या माध्यमातून खूप काही गोष्टी एकदम सुकर झालेल्या आहेत. पूर्वीचं जे जग होतं ना, जर आपण एक 25 वर्ष मागे गेलो तर आपण त्याला ब्लॅक अँड व्हाईट युग म्हणतो. म्हणजे त्याच्यामध्ये 2च कलर दिसायचे आपल्याला, ब्लॅक आणि व्हाईट. आणि आताचं जग म्हणजे रंगाने भरलेलं आहे. पूर्वीच्या जगामध्ये काय व्हायचं की आपल्याकडे ऑप्शन्सच कमी असायचे, त्यामुळे आपल्याला जे काही समोर आहे त्याप्रमाणे आपण मार्गक्रमणा करायचो. फायनान्शियल वर्ल्डमध्ये पण तसंच होतं. आता असं झालेलं आहे ना की एवढे ऑप्शन्स तुमच्या समोर आहेत, म्हणजे एवढ्या स्कीम्स आहेत, एवढ्या पर्यायी योजना आहेत, एवढे ॲसेट क्लासेस आहेत. आणि जसं तू म्हणालीस की सोशल मीडियावरती दररोज एखादं रील टाकलं जातंय, नाही का? तर ह्यामुळे काय होतं, देर इज समथिंग कॉल्ड एज अगेन बिहेवियरल बायस, चॉईस पॅरालिसिस. म्हणजे त्याला आपण निवड लकवा असं म्हणू शकतो की मी कुठला चॉईस करू, म्हणजे मी इथे गुंतवणूक करू का इथे गुंतवणूक करू, याबद्दल एक थोडंसं आपण म्हणूया की धोक्यातलं वातावरण आहे. जरी मी थोडाफार समजून उमजून निर्णय घेतला गुंतवणुकीचा, तरी सुद्धा समजा मी दररोज हे सोशल मीडियावरनं जे काही आक्रमण आपल्यावरती होतं दररोज आणि त्याच्याकडे समजा बघत राहिलो, तर आपण ना कुठल्या तरी एका बेसावत क्षणी, आणि हे आम्ही ऑब्झर्व केलं बरं का, की कुठल्या तरी एका बेसावत क्षणी आपण चुकीचा स्टॉक विकत घेतो आणि कुठल्या तरी एका बेसावत क्षणी आपण चांगला स्टॉक विकतो. या दोन्ही गोष्टी घडतात. त्यामुळे अगेन आता हे वाक्य पुढचं सगळ्या TV शोजमध्ये येतं की टाईम इन द मार्केट, म्हणजे यू कांट टाईम द मार्केट, टाईम इन द मार्केट इज मोर इम्पॉर्टंट दॅन टायमिंग द मार्केट. तर हे गुंतवणूकदारांनी लक्षात ठेवलं पाहिजे. आणि सोशल मीडिया हा जरी माहितीचा स्रोत, म्हणजे तो ॲक्च्युली वरदान आहे, पण त्याचा शापामध्ये त्याचं कधी रूपांतर होईल आपल्याला सांगता येणार नाही. थोडंसं आपण एक स्क्रीनिंग मेकॅनिझम डेव्हलप केलं पाहिजे, आपलं एक ओन इंडिव्हिज्युअल थिंकिंग डेव्हलप केली पाहिजे. आणि सोशल मीडियाच्या किती आहारी जायचं, आता आपण लहान मुलं नाही आहोत ना, आपण आता मोठे आहोत. जेव्हा गुंतवणूकदार निर्णय घेतात, त्यामुळे तो म्हणजे सज्ञान झालेला असतो, त्याला गुंतवणुकीबद्दल माहिती असते, आपण असं धरूया. त्यामुळे सोशल मीडियाच्या पासून थोडंसं दूर राहणं केव्हाही गुंतवणूकदाराच्या दृष्टीने योग्य ठरेल. आत्ता जी उदाहरणं तुम्ही दिली त्यावरून माझ्या एक लक्षात आलंय की हे प्रकार जरी वेगवेगळे असले तरी गुंतवणूक करून फायदा मिळवणं हा प्रत्येकाचा हेतू असतो. कुणालाही लॉस नको असतो किंवा लॉस सहनही होत नाही आपल्याला कुणाला, ती एक वेगळी मानसिकता असेल. तर मग अशामधून जर मार्ग काढायचा असेल आणि आर्थिक फायदा मिळवायचा असेल तर काय करता येईल? सो जसं आपण म्हटलं की सोशल मीडिया एक अँगल आहे जो तुमच्या समोर आहे. बिहेवियरल बायसेसचा थोडाफार अभ्यास आपण केला पाहिजे, कारण बाजारामध्ये ना भावनांवर निर्णय प्रक्रिया होत नाही. प्रत्येक जण तुम्हाला नच करायला बघतो, म्हणजे थोडासा धक्का देतो तुम्हाला, आणि आपण त्याच्यातनं थोडंसं कोलमडून पडलो ना तर आपला निर्णय चुकीचा होऊ शकतो. तर सर्वात महत्त्वाचं काय करायचं की जरी तुम्हाला म्हणजे आता तुम्ही रिटेल इन्व्हेस्टर असाल, तुम्हाला शक्य नसेल तर अर्थात तुम्ही कोणतरी एक तुमचा विश्वासू माणूस असा की जो काउन्सिलर असेल, फायनान्शियल काउन्सिलर असेल, त्याला तुम्ही त्याचा सल्ला घेऊ शकता. तुमचा नॉलेज बेस एक पक्का पाहिजे, आणि नॉलेज बेस हा काय एका दिवसात होणारा गोष्ट नाही आहे, ती तुम्हाला एक सदोदित करावी लागेल कंटिन्युअसली. इट्स अ कंटिन्युअस प्रोसेस. त्यानंतर मला आणखीन एक मुद्दा म्हणून सांगायचं आहे, आणि सोशल मीडियाच्या अँगलनी, की नॉईज कॅन्सलिंग हेडसेट्स येतात बरं का, आपण वापरतो नॉईज कॅन्सलिंग हेडसेट. तर बाजारामध्ये ना जबरदस्त नॉईज आहे. तर तुम्ही दर दिवशी जर ओपन इयर्सनी समजा बाजारामध्ये फिरलात तर तुमच्या कानावरती सारखा ना नॉईज येत राहणार आणि त्यामुळे तुम्ही विचलित होणार. त्यामुळे तुम्ही एक नॉईज कॅन्सलिंग, म्हणजे हे गमतीत मी म्हणतो नेहमी की नॉईज कॅन्सलिंग हेडसेट तुम्ही घेऊन पुढे पुढे गेलं पाहिजे. आणि दुसरं म्हणजे कसं की जर तुमचं गुंतवणुकीचं उद्दिष्ट समजा 10 ते 15 वर्ष दूर असेल, ओके, तर आपण दररोजच्या मार्केट जे काही व्होलेटॅलिटी आहे,
वरती जाते खाली जाते, एखाद महिन्याची व्होलेटॅलिटी आहे, एखाद वर्षाची व्होलेटॅलिटी आहे, याकडे का बघायचं? आपलं जर उद्दिष्टच 15 वर्षा पुढचं असेल तर आपली नजर क्षितिजापर्यंत पाहिजे असं मला वाटतं. आपलं लॉंग टर्म व्ह्यू पाहिजे, लॉंग टर्म फोकस पाहिजे आणि त्या दृष्टिकोनातून आपण इन्व्हेस्टमेंट जर्नी चालू केली. आणि शेवटचं अत्यंत महत्त्वाचं आहे की या क्षेत्रामध्ये काय आहे की जसं मी म्हटलं की प्रत्येकजण इथे प्रोडक्ट विकतोय आणि आपण त्याचे ग्राहक आहोत कन्झ्युमर म्हणून. तर तुमची ओरिजिनल थिंकिंग पॅटर्न तुमचा एक डेव्हलप करणं अत्यंत आवश्यक आहे. ओरिजिनल थिंकिंग पॅटर्न कसा डेव्हलप करायचा की जसं आपण म्हटलं की हर्ड बिहेवियरच्या एक्झॅक्टली अपोजिट, हर्ड मेंटॅलिटीच्या एक्झॅक्टली अपोजिट ही कन्सेप्ट आहे की ओरिजिनल थिंकिंग पॅटर्नमध्ये तुला आजूबाजूला अशी माणसं पाहिजेत की तुझ्या ओरिजिनल थॉट प्रोसेसला ते सपोर्टिव्ह किंवा कंड्युसिव्ह ॲटमॉस्फिअर तुझ्याकडे येईल. आणि कंड्युसिव्ह जेव्हा ॲटमॉस्फिअर तुझ्याकडे येईल तेव्हा तुझा एक ओरिजिनल थॉट प्रोसेस डेव्हलप होईल फायनान्शियल वर्ल्डमधल्या डिसिजन मेकिंगला आणि ॲट द सेम टाइम तुझ्या जीवनातल्या डिसिजन मेकिंगला पण तुझी ओरिजिनॅलिटी खूप महत्त्वाची आहे आणि त्या दृष्टिकोनातून आपण प्रयत्न केला पाहिजे. आणि हा कार्यक्रम लॉंग टर्म इन्व्हेस्टरसाठी आहे म्हणून एक वाक्य सांगतो की बिगेस्ट इन्व्हेस्टमेंट इन इन्व्हेस्टिंग इज पेशन्स. आता तुम्ही बघितलं की मार्केट 2020 नंतर वरती गेलं, थोडंसं खाली आलं तर लोकांचं पेशन्स थोडंसं ढळायला लागलेलं आहे. तर आम्ही असं नेहमी म्हणतो की जर तुमच्याकडे पैसे असतील, वेल्थ क्रिएशन इंडियामध्ये खूप छान पद्धतीने होणारच आहे पुढच्या 25 वर्षामध्ये, जे गेल्या 25 वर्षामध्ये झालं. तर त्या दृष्टिकोनानं पेशन्स हा एक गुण तुमच्या अंगी बाळगावा तुम्ही आणि वेल्थ क्रिएशन तुमचं छान पद्धतीने होईल एवढं मी नक्की सांगू शकेन. सर, आत्ता तुम्ही जी उदाहरणं दिली त्यामधून आणि आत्ता तुम्ही जे सांगितलं त्यावरून एक लक्षात आलं की प्रत्येकाला गुंतवणूक करताना पेशन्स फार महत्त्वाचे असतात आणि अभ्यासही तितकाच महत्त्वाचा असतो. पण या दोनही गोष्टींकडे लक्ष देण्यापेक्षा किंवा त्याला महत्त्व देण्यापेक्षा प्रत्येक व्यक्ती हा आपला नफा कसा मिळेल याचा विचार करतो आणि नुकसान टाळण्याचा प्रयत्न करतो. तर ही जी मानसिकता आहे त्यासाठी अभ्यास महत्त्वाचा आहे. ज्या पद्धत तुम्ही म्हणालात की सोशल मीडियाकडे दुर्लक्ष करा आणि स्वतःचा अभ्यास सखोल करा, अशी काही उदाहरणं आहेत का की ज्या माध्यमातून कशा पद्धतीने सखोल अभ्यास करून काही लोकांनी नफा मिळवलेला आहे आणि त्यांनी किती वर्ष त्यासाठी मेहनत घेतली हे सांगणं पण अत्यंत आवश्यक आहे. कारण बऱ्याचदा मी आज महिनाभरापूर्वी पैसे गुंतवले आणि ते डबल झाले अशी प्रत्येकाची इच्छा असते आणि तसं होत नाही आणि मग त्याला सामना करणं, त्याचा ते स्वीकारणं खूप कठीण जातं. सर्वात महत्त्वाचं वाक्य आहे की ट्रेडिंग इज इंजुरियस टू युअर फायनान्शियल वेल्थ. ओके, आता FNO ट्रेडिंगचा जो काही आपण वाचलं की सेबीचा डेटाच हे सांगतोय की ज्याच्यामध्ये 90 ते 93% लोकांचं नुकसान होतं. मग अशा ठिकाणी आपण का पैसे गुंतवायचे? एक असा काळ होता, जसं मी म्हटलं 2020 नंतर मार्केटच खाली होतं, त्यानंतर स्टॉक्स वरती गेले. पण ट्रेडिंग हा ॲस्पेक्ट, ट्रेडिंग प्रॉफिट आणि वेल्थ क्रिएशन ह्या दोन वेगवेगळ्या संकल्पना आहेत. ट्रेडिंग प्रॉफिट म्हणजे तुम्ही त्याच्यावरती जगता किंवा त्याच्यावरती त्याचा आधार घेऊन तुम्हाला जगणं भाग आहे. असं जर काय असेल तर मग ते व्यवस्थित शिकून तरी तुम्ही त्याचा अभ्यास केला पाहिजे. आता एक एक्झाम्पल देतो की वीरेंद्र सहवाग हा क्रिकेटर होता ना, तो वीरेंद्र सहवागला त्याच्यावर एकदम फ्लॅम्बॉयंट बॅट्समन होता, पण त्याच्यावर टीका काय व्हायची की त्याच्या पायांची हालचाल होत नाही. ओके, त्यांची पायांची हालचाल म्हणजे क्लासिकल क्रिकेट जो शिकलेला आहे त्याला जाणून यायचं की ह्याची पायांची हालचाल होत नाही. त्याचं हँड आय कोऑर्डिनेशनवरती त्यांनी अमाप धावा केल्या. तर तुमच्याकडे ट्रेडिंग माइंडसेट आणि टेक्निकल ॲनालिसिसचं स्किल समजा असेल तर तुम्ही जरूर ते करू शकता. परंतु डेटा काहीतरी वेगळं सांगतो. डेटा हेच सांगतो की हे नॉर्मल आदमी की बस की बात नाही आहे. त्यांनी इन्व्हेस्टरच व्हायला पाहिजे, ट्रेडर होण्याच्या भानगडीमध्ये पडू नये, असं माझं वैयक्तिक मत आहे. म्हणजे एकूणच काहीतरी सखोल अभ्यास प्रत्येक गोष्टीसाठी महत्त्वाचा असतो. नफा भले तुम्हाला उशिरा मिळेल पण तो चांगला लॉंग टर्म असला पाहिजे जेणेकरून तुम्ही गुंतवलेले पैसे तुम्हाला भविष्यासाठी सुद्धा उपयोगी पडतील. सर, खूप खूप धन्यवाद, तुम्ही कार्यक्रमात आला आणि इतकं छान मार्गदर्शन केलं त्यासाठी. आणि मनी टाईममध्ये आता वेळ झाली आहे इथेच थांबायची. नमस्कार.